झी मराठी, चर्चाही होणारच। रायबाग तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी तसेच आंतरजल वाढीसाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या तलाव भरणीच्या रखडलेल्या प्रकल्पाला नवसंजीवनी मिळाली आहे। अनेक वर्षे थांबलेले हे काम पूर्ण करण्यात आले असून या योजनेचा लाभ जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा म्हणून आज या प्रकल्पाचा प्रतिकात्मक शुभारंभ करण्यात आल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले। रायबाग तालुक्यातील बुवाची सौंदत्ती येथील कृष्णा नदी काठावर उभारण्यात आलेल्या 39 तलाव भरणीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की सिद्धरामय्या यांच्या मागील कार्यकाळात मंजूर झालेल्या या कामाला नवे सरकार आल्यानंतरही गती मिळाली नव्हती। जिल्हा पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर घटनास्थळी भेट देऊन सर्व स्थितीचा आढावा घेतला व तात्काळ काम सुरू केले, असे ते म्हणाले। शेतकऱ्यांच्या जमिनी केईबी तसेच विविध तांत्रिक अडचणी शासन स्तरावर सोडवून आज अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाल्याचे त्यांनी नमूद केले। प्रतिकात्मक शुभारंभापूर्वी मागील आठवडाभर अधिकारी, गुत्तेदार आणि निरीक्षकांनी पाण्याची उपलब्धता व स्थानांची पाहणी केली होती। कृष्णा नदीत पुढील काही दिवसांत पाण्याची कमतरता निर्माण होण्याचा अंदाज असल्याने वेळेपूर्वी तपासणी करून प्रकल्प सुरू करण्यात आल्याचे मंत्री जारकीहोळी यांनी स्पष्ट केले। शेतकऱ्यांनी या योजनेचा 100% लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। आमदार दुर्योधन ऐहोळे म्हणाले की या प्रकल्पाच्या ठप्पावस्थेमुळे तालुक्यातील शेतकरी चिंतेत होते। अधिवेशनात आवाज उठवून शासनाचे लक्ष वेधल्यानंतर आणि जिल्हा पालकमंत्र्यांच्या सहकार्याने आज या कामाला गती मिळाली असून ते समाधानकारक असल्याचे ते म्हणाले। लक्ष्मणराव चिंगळे यांनीही अनेक वर्षे रखडलेल्या प्रकल्पाच्या आज झालेल्या भव्य शुभारंभाबद्दल समाधान व्यक्त करून प्रकल्पाला प्राधान्य देऊन प्रत्यक्षात आणण्यासाठी मंत्री जारकीहोळी यांचे अभिनंदन केले। दरम्यान विविध गावांतील ग्रामस्थ व नेत्यांनी मंत्री सतीश जारकीहोळी व आमदार ऐहोळे यांचा पुष्पहार घालून सत्कार केला। यावेळी महावीर मोहिते, डॉक्टर N.A. मगदूम, निर्मला पाटील, सिद्धारूढ बंडगर, ज्योती केंपट्टी, चिदानंद कोरे, सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे, अर्जुन नायकवडी, राजशेखर खनादळे, दिलीप जमादार, हाजी मुल्ला, अनिल हंजे, सत्यापा भिष्टे, अण्णासाहेब खेमलापुरे, नामदेव कांबळे, अण्णासाहेब कांबळे, सदाभाऊ पाटील, मधुकर पेडणेकर, AEE गिरिमल, कमलाकर, आनंद कुंभार, KEBEESY संगमणी, AEESR माने, JEMD पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। सी मराठीसाठी मांजरीहून तात्यासाहेब कामत। ನೀಟ್ ಆಗ 17ರಾಗ ಮಂಜೂರು ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟರು। ಆಗ ನಾವೆಲ್ಲರೂ ಈ ಭಾಗದ ರೈತರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಯ್ತು, ಒಂದು 20 ಜೀಪ್ ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಿಜಾಪುರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿ ಬಂದಿದ್ದೆವು। ಎಲ್ಲ ರೈತರು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಆಗ ಮಂಜೂರು ಆದ ಬಳಿಕ ಟೆಂಡರ್ ಆಯಿತು। ಆಗ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು ರಮೇಶನ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರಿದ್ದರು, ಅವ್ರ ನೇತೃತ್ವದಾಗ ಮತ್ತು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಇದ್ದರು, ಅವರು ಮತ್ತು ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು MP ಇದ್ದರು। ಆಗ ನಾವು ಇಲ್ಲೇ ರಾಯಬಾಗ್ ಕ್ರೀಡಾಂಗಣದಾಗ 18ರಾಗ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರ ನೇತೃತ್ವದಾಗ ಭೂಮಿ ಪೂಜೆಯನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ್ಕೊಂಡು ಮಾಡಿದೆವು। ಮಾಡಿದ ಬಳಿಕ ಈ ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭ ಆಯಿತು। ಆದ್ರೂ ಕೂಡ 7 ವರ್ಷ ಹಿಡಿತಿದ್ದು, 18ನೇ ಮುಗಿಬೇಕಾಗಿತ್ತು। ಅದು ಭೂಮಿಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಸ್ಯೆ ಇತ್ತು ಮತ್ತು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರು ಕೂಡ ಸರಿಯಾಗಿ ಬರಲಿಲ್ಲ, ತೊಂದರೆ ಆಯಿತು। ಅದಕ್ಕೆ ಈಗ ನಮ್ಮ ಸತೀಶ್ ಅಣ್ಣ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು, ಲೋಕೋಪಯೋಗಿ ಸಚಿವರು ಇದ್ದ ಬಳಿಕ ಅವರಿಗೆ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಾಗ ಅವರು ಕೂಡ ನಮಗೆ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟ ಗುತ್ತಿಗೆದಾರನ ಕರೆಸಿ ಮತ್ತು KEBದವ್ರು ಕರೆಸಿ ಇದಕ್ಕೆ ವೇಗವನ್ನು ಈಗ 1 ವರ್ಷದೊಳಗೆ ಅವರು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ನಾವು ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ್ಕೊಂಡು ಮತ್ತೆ ಇವತ್ತು ಅದನ್ನು ನೀರನ್ನು ಬಟನ್ ಬಡದ 39 ಕೆರೆಗಳಿಗೆ ಕೊಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಇವತ್ತು ನಾವು ಮಾಡಿದೆವು। ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ನಾನು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹೇಳ್ತೀನಿ ಸಚಿವರಿಗೆ, ಮತ್ತು ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ರೈತರ ಸಹಕಾರದಿಂದ ತಾವೆಲ್ಲರೂ ಅದರ ಉಪಯೋಗ ಪಡ್ಕೋಬೇಕಂತೇಳಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಮಸ್ಕರಿಸಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಶುಭವಾಗಲಿ।